35शीतला मुलगा असेल. त्याचे आई वडील कर्नाटकाहून मुंबईच्या दिशेने गाडीने येत होते. तो स्वतः चालवत होता आणि ऍक्सिडेंट झाला. तो मुलगा वाचला आणि त्याचे आई वडील दोघंही ऑन द स्पॉट गेले. तर म्हणजे ते कसं झालं की आई वडील गेल्याचं दुःख आहेच आहे, पण तो कारणीभूत ठरला हे याचं गिल्ट त्याच्या मनात इतकं प्रचंड होतं. आणि जवळजवळ म्हणजे माझ्याकडे तो आला तेव्हा त्या गोष्टीला 2 वर्ष होऊन गेली होती, पण त्यातनं तो बाहेर पडू शकत नव्हता. रोज उठला की त्याला डोळ्यासमोर तेच चित्र यायचं. मी काय करू शकलो असतो, मी कसं वेगळ्या प्रकारे ते हँडल करू शकलो असतो याचा तो विचार करत राहायचा. आई वडिलांची प्रचंड तीव्र आठवण यायची. त्याच्यामुळे त्याचे संबंध म्हणजे बायको मुलांबरोबरही तो जास्त काय म्हणतो आपण फोकस करू शकत नव्हता. त्याच्या कामावर फोकस करू शकत नव्हता आणि अशा परिस्थितीत तो माझ्याकडे आला होता. तर जेव्हा इतकी म्हणजे भयंकर घटना घडलेली असते आणि असे पेशंट्स जेव्हा येतात तेव्हा बऱ्याचदा औषधोपचार आधी करायला, कारण औषधोपचार करून आपण जोपर्यंत त्यांच्या भावना कंट्रोल करत नाही, ज्या तीव्र असतात त्या जोपर्यंत कंट्रोल करत नाही तोपर्यंत माणूस जे काही थेरपीमध्ये आपण बोलतो ते ऍब्सॉर्ब करू शकत